प्रामुख्याने पहिली मागणी आहे बियाणे व खते. महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळातर्फे प्रमाणित व सुधारित बियाण्याचे अनुदान तात्काळ उपलब्ध करून कालव्यांचे अवांतर वेळेवर सोडण्यासाठी शेतकऱ्यांना सिंगल फेज 24 तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा. तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभागामार्फत गाव पातळीवर रब्बी पीक नियोजन केले जाण्याच्या वतीने त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. बांधवांनो, ही सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं आहे. शेतकऱ्याच्या सर्व चालू मागण्या आहेत. रबी हंगाम 25-26 साठी शेतकऱ्यांना बी बियाणे, खत तसेच वीज ज्याची मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या. या मागण्यासाठी तालुक्यातून जरी संख्या कमी असेल सन्मानी शेतकरी संघटनेचा आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलन होतं आपलं. आज या सरकारच्या फसव्या कर्जमाफीला विरोध म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला साक्षी ठेवून हे सरकार खोटं बोलायचं काम करतंय, जेणेकरून शेतकऱ्याला किमान 2 लाखाचं कर्ज सुद्धा पुरतं देत नाही. एका बाजूला आश्वासन देतं 2 लाख रुपये शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार, परंतु शेतकऱ्याचं 2 लाख कर्ज नसून किमान 50,000 रुपये फक्त शेतकऱ्यांना देणार आहे. असा घाट या शेतकऱ्यांचा केलेला आहे. एका बाजूला बघितलं तर 19चं कर्जमाफी जे शेतकरी लाभधारक आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं त्यांनी काल डिक्लेअर केलेलं आहे. पण ते अजून त्यांची संचिका द्यायला तयार नाही. आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी काल त्यांना मागितलं कर्जमाफीचं काय चाललंय, परंतु ते कळू द्यायला अजून तयार नाहीत. मग एका बाजूला बघितलं तर हे फसवी कर्जमाफी आहे. म्हणून सरकारला सांगायचंय आई भवानी त्यांना सद्बुद्धी दे आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी कर म्हणून हे आंदोलन आज तुळजापूरला केलेलं आहे. कर्जमाफी नाही झाली तर पुढचं काय आम्ही आता कर्जमाफी नाही झाली तर प्रत्येक गावागावात जाऊन शेतकरी जागृत करू आणि इथल्या पुढारी जे आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांना आम्ही गावबंदी करू. कारण जोपर्यंत शेतकऱ्यांचा शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करत नसतील तर त्यांना आम्ही गावात सोडू देणार नाही. हा आमचा निर्णय ठरलेला आहे.